1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद, लहान दह्याचं पॅकेट आणि अद्रक लसूण पेस्ट. या 5-5 वाल्या 2 पुड्या आहेत. हा सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. याला असं झाकण ठेवून आता आपण जाणार आहोत आपल्या नेक्स्ट स्टेपकडे. ही आहे चूल. छुम छुम छुम, ये देखो जला दी आग. पातेल्यात पाणी घ्यायचं आहे. हे अर्ध पातेलं आम्ही भरलेलं आहे आणि आता ह्याला ठेवलं आहे चुलीवर. हा बघा इकडे काय करतोय. वा वा, याने तर हा पाट धावून घेतला आहे. इथल्या रानातल्या शेतातल्या पॉलाला आपण पाट बनवला आहे. ओ इतने अच्छे से कांदा, छोटासा कांदा त्यांना सोलून घ्यायचा आहे आणि अशा छोट्या 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 पातळ सेटमध्ये त्याला कापायचं आहे. हे कापून झाल्यानंतर टोमॅटो, वाव टोमॅटो, टोमॅटो ही असं कापून घ्यायचं आहे आणि त्याला छोट्या छोट्या भागामध्ये अजून एकदा कट करायचं आहे. ओ टोमॅटो पण कापून घेतलेले आहे. आता आपण ह्याला छोट्याशा प्लेटमध्ये भरून घेणार आहोत. भरून घेतल्यानंतर पातेल्यातल्या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण 1 किलो तांदूळ ओतत आहोत. हे चांद तारा तांदूळ आहेत, बिर्याणीचे तांदूळ म्हणतो. त्याला उकळी येण्यापर्यंत वेट करायचा आहे. आम्ही याच्यामध्ये खूप सारे लाकडी घालून जाळ पेटवलं आहे. हे बघू शकता तुम्ही, खूप सारा जाळ लावलेला आहे आणि पाण्याला थोडी थोडी उकळी येत आहे. उकळी आता पूर्णपणे उकळी आलेली दिसत आहे. आता हे तांदूळ आपण या छोट्याशा टोपल्यामध्ये काढून घेत आहोत. राहिलेले तांदूळ आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत आणि पातेले डबल आपल्या धगधगत्या चुलीवर ठेवायचे आहे. त्याच्यामध्ये 1/2 किलो तेल ओतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा खडा मसाला टाकायचा आहे. मसाला टाकताना थोडे सांभाळून टाकला पाहिजे, कारण याच्यामध्ये कलरची पुडी असते ती आपण काढून घेतली आहे. ह्याला आता मिक्स करायचं आहे, म्हणजे ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. याच्यातून कडकड आवाज येत असेल, याच्यातून कडकड आवाज येईपर्यंत ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. जाळ आता जरा कमी करायचा आहे, कारण आपला मसाला करपू शकतो. आम्ही इथे सुहाना बिर्याणी मसाला वापरला आहे, जो की फक्त 10 रुपयामध्ये येतो. आणि हा मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याला डबल परतून घ्यायचा आहे. आणि कापलेले टमाटर आणि कांदा पण या तेलामध्ये टाकायचा आहे आणि त्यालाही चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे. चला आपण ह्याला चांगल्या पद्धतीने परतून घेऊया. आपण लोक गावाकडचे असल्यामुळे आपण ह्या पुडीमध्ये इसूर आणलेला आहे. काळा इसूर असं म्हणतात त्याला, आणि ह्याच्या विना आपण काही खाऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपण ह्याच्या बिर्याणीमध्ये काळा इसूर ॲड करत आहोत. त्याच्यानंतर याला चांगल्या पद्धतीने अजून एकदा परतून घ्यायचं आहे आणि आता हे चांगलं फ्राय होत आहे. जाळ थोडासा कमी करायचा आहे, बघितलंच असं आपण. ह्याच्यामध्ये ती कलरची पुडी बी टाकून दिली. भावानं वाव भावा तुला सलाम.
ये देखिए दोस्त, कितना अच्छा नज़ारा नज़र आ रहा है। एक एक लौता बंदा बिरयानी बना रहा है और हम दूर से वीडियो बना रहे हैं। आता हे चांगलंच फ्राय झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मटण टाकण्याची वेळ आली आहे। तर चला मग आता ह्याच्यामध्ये आपण मटण टाकूया। पाडशींना तर ह्याच्यामध्ये मटण टाकलेलं आहे। व्हेरी गुड, आपली निमी बिर्याणी झालेली आहे आणि इथून पुढची निमी प्रोसेस आपली अजून बाकी आहे। तर पाहत राहा दम बिर्याणी इन व्हिलेज। त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे पुन्हा एकदा, आणि आता थोडासा जाळ घातलं तरी चालेल। आणि ह्याच्यावर आम्ही हिरवी कोथिंबीर चिरून टाकली आहे। ह्याला पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। वा, हिरव्या मिरच्या टाकून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता राईस टाकून घ्यायचा आहे, जो आपण मग काढून ठेवला होता तो आता ह्याच्यावर पसरायचा आहे। छोटेसे प्लेट नाही बघा टाकत आहेत। पूर्ण तांदूळ टाकायचे झाल्यानंतर ह्याच्यावर एक झाकण्यासाठी आपल्याला प्लेट झाकायची आहे आणि वाफ बाहेर येऊ नये याच्यासाठी आपल्याला वरून एक दगड ठेवायचा आहे आणि जाळ खूप कमी, त्याच्यामध्ये आपल्याला बिलकुलच जाळ घालायचा नाही। हे सर्व झाल्यानंतर आता आपण ह्याला उघडणार आहोत अर्ध्या तासानंतर। तर आता अर्धा तास झालेला आहे आणि आता आपण हा दगड काढून ही प्लेट उघडून आपली बिर्याणी पाहणार आहोत। आणि त्याच्यामध्ये कलर ॲड करणार आहोत। कलर तसं चांगला नसतं, पण चांगलं दिसण्यासाठी त्याला आपण टाकणार आहोत। तोपर्यंत तुम्ही एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा। ही आपली बिरयानी रेडी है। ओ, दिखने में तो पता नहीं, लेकिन खाने में बहुत ही मज़ेदार और बहुत ही टेस्टी लग रही है। जी हाँ, धन्यवाद।